विद्यार्थ्यांचा भन्नाट जुगाड। बिबट्यांच्या हल्ल्यापासून बचावासाठी फक्त 150 रुपयामध्ये तयार केला सुरक्षा बेल्ट। सोनखांबा आश्रमशाळेच्या नवीन शिकणाऱ्या विद्यार्थी जोसेफ नाईकच्या उपकरणाची राष्ट्रीय पातळीवर निवड। नंदुरबार जंगल व शेतीच्या परिसरात राहणाऱ्या शेतकरी गुराख्यांना बिबट्या आणि इतर हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याचा सतत धोका असतो। या गंभीर समस्येवर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखांबा आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता 9वीचा विद्यार्थी जोसेफ दिलीप नाईक यांनी अत्यंत किफायतशीर आणि प्रभावी उपाय शोधून काढलाय। टाकाऊ आणि भंगार वस्तूंचा वापर करून अवघ्या 150 रुपये खर्चात जोसेफने फार्मर्स सेफ्टी शील्ड नावाचे स्मार्ट सुरक्षा उपकरण तयार केले। बिबट्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी हे उपकरण प्रभावी ठरत आहे। शेतकरी गळ्यात हा बेल्ट घालतात आणि कमरेला जोडलेल्या यंत्राशी त्याची जोडणी राहते। जंगली प्राणी हल्ला करण्याचा प्रयत्न करताच उपकरणातून 300 व्होल्टचा नियंत्रित झटका सोडला जातो, ज्यामुळे हिंस्त्र प्राणी घाबरून पळून जातो आणि व्यक्तीचा जीव वाचतो। या उपकरणाद्वारे सर्पदंश, कीटकनाशकांच्या संपर्कामुळे होणारे धोके यापासूनही संरक्षण मिळते। तसेच रात्री प्रकाशासाठी बॅटरीचा वापर करता येतो आणि आवश्यक असल्यास संगीतही ऐकता येते। म्हणजेच एकाच यंत्रात अनेक सुविधा उपलब्ध करून देणारा हा बहुउपयोगी सुरक्षा बेल्ट आहे। जोसेफने तयार केलेले उपकरण 2024-25 मधील 52व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीत सादर करण्यात आले होते आणि येथे पहिले पारितोषिक मिळवून त्याने राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली। याच यशाच्या पायावर या उपकरणाची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली असून 18 ते 23 नोव्हेंबर दरम्यान मध्य प्रदेशातील भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनात जोसेफ आपला प्रकल्प सादर करणार आहे। विद्यार्थ्यांच्या या फोर्सेस सेफ्टी शील्ड उपक्रमाला विज्ञान शिक्षक योगेश खर्डे यांचे मार्गदर्शन लाभले। जोसेफच्या कामगिरीबद्दल प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांनी त्याचे कौतुक करत पुढील शिक्षणाची जबाबदारी प्रकल्प कार्यालय उचलणार असल्याचे जाहीर केले। या उल्लेखनीय कामगिरीने संपूर्ण जिल्ह्याचा मान वाढला असून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावतकर, माजी प्राचार्य सौ सुहासिनी नटावतकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगरे, माध्यमिक विभाग प्रमुख अंकुर मुळे, प्राथमिक विभाग प्रमुख दिनेश कुमार मोरे, विज्ञान प्रमुख मालजी गावित, तसेच शिक्षक कर्मचारी विलास कदमबांडे, शारदा पानपाटील, शीतल हंडे, योगेश्वरी पाडवी, निर्मला गावित, दुर्गेश पाटील, प्रतिभा वाघचौरे, स्वाती जाधव आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जोसेफचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे मनपूर्वक अभिनंदन केले। टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ साधन तयार करून शेतकऱ्यांचे रक्षण करणारा उपाय शोधणे हे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि विज्ञानाबद्दलचे आवडीचे उत्तम उदाहरण आहे। जोसेफ नाईक याचा हा भन्नाट जुगाड आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। एनडी टाइम्स न्यूज मुख्य संपादक महेंद्र चित्ते। मी जोसेफ नाईक, इयत्ता 9वी। माझ्या शाळेचे नाव अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा सोनखांबा। माझ्या या उपकरणाचे नाव फार्मर सेफ्टी शील्ड, शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच। या उपकरणाचे वैशिष्ट्य जंगली प्राण्यांपासून, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे। हे उपकरण बनवण्यासाठी आम्ही ही बोर्डची बॉडी आहे, हे LED लाईट, तसेच याच्यामध्ये 2 लिथियम आयर्न बॅटरी आहे आणि एक डायनेमो मोटर आहे, हे म्युझिक सिस्टम आहे आणि हे बेल्ट। हे उपकरण बनवण्यासाठी आम्ही या साहित्याचा उपयोग केला आणि हे उपकरण आम्ही यासाठी बनवलं आहे की कोणते पण प्राणी आपल्यावर हल्ला करतात त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळायला पाहिजे, त्यामुळे आम्ही हे उपकरण बनवलं आहे। आणि हे उपकरण आम्ही शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, वन कर्मचाऱ्यांसाठी बनवलं आहे। त्यामुळे हे उपकरण आता राष्ट्रीय स्तरावर हे उपकरण पोहोचलेलं आहे। बनवण्यासाठी आम्हाला फक्त 140 रुपयाचा खर्च आलेला आहे। धन्यवाद। जिल्हा सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित आश्रमशाळा सोनखांबा येथील विद्यार्थी जोसेफ दिलीप नाईक यांनी बनवलेल्या फार्मर सेफ्टी शील्ड या उपकरणास राज्यस्तरावरून प्रथम क्रमांक मिळून आता सदर उपकरण हे राष्ट्रीय स्तरावर गेलेलं आहे।
नंदुरबार जिल्ह्यासाठी आदिवासी विकास विभागासाठी आणि पश्चिम खानदेश जिल्हा सेवा मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळा सोनखाम याच्यासाठी निश्चितच ही घोषणाबह बाब आहे. जोसेफचं मी आदिवासी विकास विभागाकडून खूप खूप अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे मार्गदर्शक शिक्षक खर्डे सर आणि त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्री सुहासजी नटावतकर यांचं देखील मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि जोसेफला पुढील उच्च शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ती आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून करण्याचं मी या ठिकाणी जाहीर करत आहे. जोसेफला उच्च शिक्षणासाठी अगदी परदेशात जरी जायचं असेल तरी त्याला परदेश शिष्यवृत्ती देखील मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग हा कटिबद्ध आहे. पुन्हा